तपशील हवाय। नाशिकच्या TCS मधील धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणी फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होते। नाशिक रोड न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आलेला आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार आहे। SITच्या धाडीपूर्वीच ती निसटली। पहिल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद होता। आज सरकारी पक्ष बाजू मांडणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आज निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकते। आज नेमका काय निकाल येऊ शकतो? अंकिता, या सगळ्या TCS प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 संशयित आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। काही जण न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, काही जण पोलीस कोठडीमध्ये आहेत। पण निदा खान ही देखील संशयित आरोपी आहे। निदा खानवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर ती अद्याप फरार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आतापर्यंत निदा खानला शोधण्यासाठी नाशिक पोलिसांनी प्रयत्न केला, पण अद्यापही निदा खान हे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीये। पण मध्यंतराच्या काळामध्ये निदा खान हे प्रेग्नेंट आहे अशा पद्धतीचं मेडिकल हे रिझन देत निदा खानच्या वकिलांनी कोर्टामध्ये अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता। आणि या सगळ्या संदर्भात एक सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये निदा खानच्या वकिलांनी युक्तिवाद केला। हे प्रेग्नेंट आहे मेडिकल रिझन देत निदा खानला अंतरिम जामीन मिळावा अशा पद्धतीचा युक्तिवाद जो आहे तो निदा खानच्या वकिलांकडून करण्यात आला। पण त्याच पद्धतीने सरकारी वकील आणि पीडितेचे वकील या दोघांनीही आम्हालाही युक्तिवाद हे करण्यासाठी वेळ मिळावा अशा पद्धतीची मागणी न्यायालयाकडे केली आणि त्यानंतर न्यायालयाने 27 तारखेपर्यंत वेळ दिलेली होती। आणि आज सरकारी वकील आणि पीडितेचे वकील हे दोघंही आपली बाजू मांडणार आहेत आणि त्यामुळेच निदा खानला आज नेमकं अटकपूर्व जामीन मिळतो का किंवा अन्य काही निर्णय लागतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित किरण, या दोन्ही संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।